हाय गाईज, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप युअर फाईन. सो आज मी तुमच्यासोबत मटन करीची रेसिपी दाखवणार आहे. आणि ही रेसिपी खूपच अशी इन्स्टंट आहे, कारण तुम्हाला माहिती आहे तुमची बहीण ही खूप आळशी आहे आणि मला असं झटपट पटापट जे होईल ना इन्स्टंटमध्ये अशाच गोष्टी आवडतात. सो मटन मस्त असं स्वच्छ धुवा, शक्यतो बोन्सवालंच मटन घ्या आणि त्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, दही, हळद, मिठाने मॅरिनेट करा. आणि त्यानंतर वाटण आपलं एकदम बेसिक कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि 2 टेबलस्पून कोकोनट. आपलं वाटण तयार झालेलं आहे. तेलावरती छान असं सॉते करा, ते वाटण परतून घ्या म्हणजे तेल रिलीज होईल त्याचं. आणि त्याच्यामध्ये एकदम बेसिक असे मसाले ॲड करा. बेसिक मसाल्यांनीच आपल्या मटनला छान अशी टेस्ट येणार आहे. बेसिक म्हणजे हळद, तिखट, त्यानंतर मीठ, कांदा लसूण मसाला, रेड चिली पावडर, गोडा मसाला आणि आपला मटन मसाला खूप छान सॉते करा. एक वाफ आणा आणि मग आपलं मॅरिनेटेड मटनसुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ही सगळी प्रोसेस तुम्हाला वरती दिसते, पण एकच गोष्ट मला दिसत नाही यार, सबस्क्रिप्शन वाढत नाहीत. सो प्लीज यार, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मी तुमच्यासोबत मस्त असे इन्स्टंट रेसिपी शेअर करत असते. आणि हो यार, मटनमध्ये ना साजूक तूप नक्की ॲड करा, त्यामुळे मटणाची टेस्ट खूप छान अशी एन्हान्स होते. तर आपली चर्चा अधुरीच राहिली तर नक्की या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघू शकता मटनची एक वाफ आल्यानंतर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी अकॉर्डिंगली जसं पातळ पाहिजे तसं पाणी ॲडजस्ट करून टाका आणि हे सगळं कुकरमध्ये शिफ्ट करा. कसुरी मेथी टाका आणि कुकरच्या जवळपास लो आचेवरती 7 ते 8 शिट्यांमध्ये मटन मस्त असं तयार होणार. आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी तर असा मस्त अशी प्यायली. संडेचं जेवण पोटभर झाल्यावर मी छान अशी झोपून गेली. थँक्यू फॉर वॉचिंग अँड स्टे कनेक्टेड.